सरकारची भूमिकाच धार्मिक उद्यम धार्मिक भावना भडकवून किंवा धर्माच्या भरोश्यावर राजकारण यांचं चालतं आणि त्यामुळे धर्मासाठी ते धर्माचं नाव घेऊन धर्माच्या नावाखाली वाटेल ते यांचे धंदे सुरू आहे. लोकांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. खरं तर ही पुस्तिका जी असतं कुंभमेळ्याची नाशिकच्या भ्रष्टाचाराचे 2-4 पानं छापायला पाहिजे त्या पुस्तकात. म्हणजे लोकांना कळलं असतं की या कुंभमेळ्याचा फायदा कोणाकोणाला होत आहे, कोणाच्या नातेवाईकाला होतो आहे, कोणाच्या जवळच्या व्यक्तींना होतो आहे. हे जे बोगस कामं चालली, बोगसपणा तिथे चालला आहे, प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार चालला आहे तिथे त्या कुंभमेळ्यामध्ये आणि जवळपास 33,000 कोटी रुपयातून हे सगळे मिळून 20,000 कोटी रुपये गिळंकृत करतील. पैसा जनतेचा जाईल आणि या कुंभमेळ्यामध्ये व्यक्तींना मात्र शुद्धीकरण किंवा पाप धुण्याच्या नावाखाली हे आपले झोळी भरतील. मला यातून आज पूर्णतः महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. शाळेमध्ये शिक्षक नाही, शाळा वर्गखोल्या नाही, शिक्षणाची ऐशी तैशी झाली आहे. तरुण रस्त्यावर उतरला आहे रोजगारासाठी. मला कळत नाही की इतका मोठा पैसा या ठिकाणी खर्च करण्याची गरज काय. ही काय स्पर्धा आहे राज्य सरकारला प्रयागराजच्या बरोबरपेक्षा त्यापेक्षा अधिक काहीतरी आम्ही करतो आहे अशा प्रकारची या सरकारची भूमिका मला दिसते. आणि म्हणूनच स्वतःची पाठ थोपटण्यासाठी सरकारची पाठ थोपटण्यासाठी सरकारी पैशाच्या भरोशावर ही जी उधळपट्टी आहे ही उधळपट्टी आणि स्वतःची वाहवा करून घेण्याचा हा प्रकार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की सरकारला त्या पुस्तिकेमध्ये 2-4 पानं भ्रष्टाचारावरही छापा म्हणजे लोकांना कळेल की तुम्ही इमानदार आहात की बेईमान आहात. जनतेच्या भावनेशी खेळण्यापेक्षा हे असले उद्योगधंदे करणं बंद केले पाहिजे त्यांनी. ते ज्या ठिकाणी आता सापडला गेला तो माणूस कोण होता? तो तर गिरीश महाजनांचा नातेवाईकच होता असं म्हटलं जातं आणि त्यांचे फोटो अनेक हे झालेत, व्हायरल झालेत. इतकी हिंमत कशी करतात? कोणाच्या भरोशावर हे करतात? यातून एक मात्र नक्की आहे की कुंभमेळा म्हणजे भक्तांना डुबकी लावण्यासाठी आणि सरकारला अखंड भ्रष्टाचार करण्यासाठीच हा कुंभमेळा आहे की काय अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. मनोज जरांगेंनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावलेली आहे, मराठ्यांशी चर्चा करणार आहे. कसं पाहता ज्या पद्धतीने आंदोलनाने पुढे पुढे जात आहे, ओबीसीचं नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, काल तुम्हाला ओबीसीच्या संदर्भात विषय काढला म्हणून सांगतो. काल मला आमचे तायवाडे साहेब बोलले की आम्ही अर्धी लढाई जिंकली. आता मला कळत नाही तिथे जात लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी जिंकणार. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला बंजारा हा तेलंगणामध्ये एसटी आहे. आमच्या इकडचा तेली समाज तिकडे हिमाचलच्या भागामध्ये आमचा समाज तिकडे एसटीमध्ये मोडतो आहे. आणि आडनावा जात ही अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी मोजली गेली आहे. आता जात लिहिल्याबरोबर जातीमध्ये लिहिल्याबरोबर अर्धी लढाई कशी काय जिंकली मलाच कळलं नाही. म्हणजे त्यांना कदाचित वाटत असेल पण हे सरकारचं लालूलचं अंगण आहे असं मी त्याला मानतो. अर्धी लढाई जिंकणं असं जर म्हणत असेल तर त्यामध्ये ओबीसीचा कालम असता तर ते 100% आपल्याला त्यातून यश मिळालं असतं. पण जात लिहिणं त्यातल्या अनेक पोटजाती आहेत. अनेक जाती या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या याच्यात आहेत. त्यामुळे मला त्यांना सांगायचं की हे सगळं जे काही आहे तर सरकारवर दबाव टाका आणि ओबीसीचा कालम सरकारला घालायला टाकलं पाहिजे तर तुमची लढाईला काही महत्त्व आहे. राहिला विषय जरांगे पाटील काय करतात, कोणाला बोलवतात, काय मिटिंग घेतात हे सरकार बघेल ते जरांगे बघतील. आम्हाला त्यात कशाला पडायचं आहे. ज्या आमच्यावर अन्याय करायचा विळा उचललाच आहे ओबीसीला संपवण्याचा. ओबीसीच्या वाट्याला काहीही मिळत नाही आणि त्यातून सरकारची भूमिका त्यांच्या दर महिन्याला बैठका होतात ओबीसी आपल्या समाजाच्या. इकडे ओबीसी उपसमितीची बैठकच आतापर्यंत 2 झाल्या.
बावनकुळेजींनी आम्ही बावनकुळे महसूल मंत्र्यांना मी सांगितलं, ते अध्यक्ष आहेत, की तुम्ही या बैठका तातडीनं घ्या, दर महिन्याला एक बैठक घ्या आणि ओबीसी नेत्यांनाही बोलवा, त्यांचे काही प्रश्न असतील किंवा त्यांना काही मांडायचं असेल, त्यांच्या सूचना असतील तर तेही त्यामध्ये इन्क्लूड करा. पण ते काय होत नाही आहे. याचा अर्थ असा आहे की सरकार ओबीसीच्या प्रश्नासंबंधी हे सरकार म्हणजे अनुकूल नाही आहे. या सरकारची भूमिका ओबीसी विरोधी आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. ओबीसी प्रमाणपत्र किती वाटले, किती रद्द झाले यावर वादंग सुरू आहे. आपली काय भूमिका? हे बघा, मी पुन्हा सांगतो, मराठवाड्यामध्ये 85% नवीन प्रमाणपत्र घेणारे त्यामध्ये निवडून आले. त्यांना विविध पक्षांनी उमेदवारी दिली. आता त्यामध्ये जर असं होत असेल तर इतर जातीतील 300 जवळपास 57 जाती आता ओबीसीच्या आहेत. त्या 357 जातीमधून जर 80% एकच जातीला ओबीसीचे जागा मिळत असतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, मला वाटतं की या 357 जातींना आता ओबीसीत राहायचं की नाही हे ठरवण्याची वेळ आली आहे. सरकारला तर आम्हाला सांगितलं पाहिजे की तुम्ही आता आम्हाला वेगळाच प्रयोग करून द्या. ज्या आमच्या जागा ज्या पद्धतीनं बडकवल्या त्या कशाच्या आधारावर, किती टक्के प्रमाणपत्र दिले म्हणून मिळेल, पूर्वी इतके दिले होते नंतर तितके दिले, याला काही अर्थ नाही. आता जे काही दिले त्यातलीच लोक आता नव्यानं प्रमाणपत्र दिले निवडून आले आणि त्या संदर्भातल्या केसेस सुरू आहेत. आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाने 58 केसेस त्यांनी कोर्टामध्ये टाकल्या आहेत ही बोगस आहे म्हणून, आणि त्यांच्यावरही जीवघेणा प्रयत्न झाला. इकडे पोलीस प्रोटेक्शन सगळ्यांना मिळते पण आमच्या त्या ओबीसी नेत्यांना मिळत नाही. पण मला प्रश्न एवढाच आहे की तुम्ही किती प्रमाणपत्र दिले याच्याशी काही आम्हाला ते माहीतच आहे. 1 लाख दिले, 2 लाख दिले, पण आमच्या जागा बडकवत आहेत ना त्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर. त्याचं काय, त्या संदर्भात काय भूमिका आहे हे क्लिअर झाली पाहिजे ना. 1 सप्टेंबर पासून लक्ष्मण हाके यांनी ओबीसीचं आंदोलनची घोषणा केलेली आहे आणि ओबीसी काय आहे हे दाखवून देऊ अशा प्रकारचे खंत तुम्ही त्यांना पाठवणार देणार? काय आता मी पण महाराष्ट्रातील ओबीसीच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे लवकरच, आणि हाके आमचेच कार्यकर्ता, आमचेच ओबीसी लढण्यासाठी तरुण कार्यकर्ता आहे. आम्ही बसू, चर्चा करू त्या संदर्भात आणि चर्चा करून पुढची रणनीती काय ठरवायची ते ठरवू. नितेश राणेंना मुंबईचं नामांतर मुंबादेवी करावं अशा पद्धतीची मागणी केली आहे. नवीन वाद उफाळेल असं काय? त्यांना युवकांच्या भविष्याचा प्रश्नच नाही राहिला ना आता. म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न राहिले नाहीत, युवकांचा रोजगार राहिला नाही, पेपर लीक होते त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी वेळ नाही, दुष्काळावर चर्चा करण्यासाठी वेळ नाही. यांना फक्त तेवढंच पाहिजे, याचं हे नाव करा ना त्याचं ते नाव करा. याच्यातच यांना वाटतं की आपल्याला मतं भेटतील आणि मतं भेटत आले. या देशातील बहुजन समाजाला मूर्ख समजून हे मुठभर लोक या पद्धतीनं वागून देशातील बहुजनांना गळा घोटण्याचं काम चाललं आहे. अशाच भावनिक भावना, धार्मिक भावना भडकवायच्या, मतं घ्यायचे आणि मूलभूत प्रश्नाला बगल द्यायची. या राज्यातील विकासाच्या प्रश्नाला बगल देण्यासाठी काल आता माहिती घेतली, जवळपास 90,000 कोटी रुपये विविध विभागाच्या ठेकेदाराचे द्यायचे आहेत. त्याच्यावर चिंता व्हायला पाहिजे, त्यावर मार्ग काढायला पाहिजे. मुंबऱ्याचा मुंबई करा, याचा हे करा, त्याचा ते करा. आता त्या तिकडे काऊन नाही केलं आहे, UP बिहार आपल्या याच्यामध्ये, गुजरातमध्ये अहमदाबाद आहे ना तिथे अजूनही. अहमदाबाद बदलला काय, तिथे नाही बोलायला जा ना, जरा तिकडे आंदोलन करा म्हणा जरा जाऊन, की आम्हाला अहमदाबादचं काहीतरी करा. हे सगळे मला वाटतं की विकासापासून लोकांचं लक्ष दूर नेण्यासाठी, लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा घाणेरडा प्रकार आहे असं मी मानतो. हिंदुस्थानाचा राष्ट्रध्वज हा भगवाच हवा अशा पद्धतीचं वादग्रस्त पुन्हा एकदा भिडेगुरुजींनी केलं. कसं पाहतात? कोण विचारतं त्या भिड्याला, कोण विचारतं? जो आंबे खाल्ल्यावर मुलगा होतो म्हणणारा असा बेअकली माणूस आहे तो भिड्या. त्याचं नाव काय, संभाजी नाव सांगतो, संभाजी भिडे. मनोहर कुलकर्णी आहे, त्यांच्या डोक्यातून अशाच कल्पना येणार आणि लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा करणार. अरे देशाचा ध्वज याला पुन्हा एक रंगात आणण्याचं काम जर त्याच्या डोक्यात असेल तर तो देशाचं विभाजन करण्याची विकृत मानसिकता त्यांची आहे असं मी मानतो. राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे लोकसभा सचिवालयाने.
या पेपरफुटी संदर्भात चर्चा करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी अंधभक्त आणि एडिड असे शब्द वापरले, त्यासाठी त्यांना नोटीस दिली. बरोबर आहे, अंधभक्त आहे तसं नाही वापरतो, मला नोटीस द्या म्हणा. त्याला काय आहे, अंधभक्त आहे जे चुकीच्या आणि अंधविश्वास ठेवून आंधळेपणाने विश्वास ठेवून बोलतात त्याला अंधभक्तच म्हटलं जातं. त्यामुळे राहुलजी बोलले ते काही खोटं बोलले किंवा चुकीचं बोलले तसं नाही. त्याचं ते आम्ही त्या तशा नोटिसा आल्या काय 56 तरी ते राहुलजी घाबरणारे नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी काल म्हणाले होते की गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये घेण्याची तयारी झाली होती. सोनिया गांधीने होकार दिला होता, मात्र पंतप्रधानांनी नकार दिला. यावर कुठेतरी वाद झाला आणि भाजपने यावर असं गेल्यानंतर असे वक्तव्य करणं चुकीचं असतं. नाही, ही वस्तुस्थितीच आहे. त्यावेळेसची माहिती आमच्याकडे थोडी आहे आणि ते तर तिकडे पंतप्रधान कार्यालयात आहे. त्यामुळे पृथ्वीराज बाबांना ही सगळी माहिती आहेच आणि त्या आधारावर ते बोलले असतील. आता मृत्यू झाल्यावर बोलणं किंवा जिवंत बोलणं, पण एखाद्या वेळेस ओघाने माणूस याची चर्चा होतेच ना, त्यांच्या मागच्या गोष्टी चर्चा होतेच. कारण त्यांची धुमसट झाली होती तिकडे, त्यांना साईटॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. ज्यांनी या राज्यामध्ये भाजप वाढवली त्यांनाच बाजूला करण्याचं षडयंत्र रचलं होतं. त्यामुळे ते व्यथित होऊन त्यावर चर्चा त्यांनी केली होती असं माझ्या माहिती आहे. चला हिंदी. रामदेव बाबा ने एक बड़ा आरोप किया, उन्होंने कहा है कि सरकारी नौकरी में जो इंटरव्यू होते हैं उसमें 90% भ्रष्टाचार होता है, जिसके कारण जेएनजी का और भी बड़े आंदोलन भविष्य में हो सकते हैं। तो रामदेव ने रास्ते पर आना चाहिए ना। जब हजारे उतरे थे भ्रष्टाचार के खिलाफ तब रामदेव तो उछल उछल कर ये कर रहे थे। जब पुलिस घुस गई तो सलवार लेकर पहनकर भाग गए थे रामदेव। तो रामदेव ने अभी रास्ते पर ये आना चाहिए ओपनली मैदान में। अगर बोलने में इतना दम है तो रामदेव जैन जी के साथ में आकर मैदान में लड़े ना। हम उनका स्वागत करेंगे, हम उनको भागने नहीं देंगे। जो पिछले बार सलवार लेकर भागे थे अब पकड़ के रखेंगे और बोलेंगे कि अब भागो मत, रामदेव रहो, डटे रहो मैदान में। जैन जी का सब्जेक्ट जब तक पूरा नहीं होता तब तक। उन्होंने ये भी कहा है कि एक लड़की के 10 बॉयफ्रेंड, एक लड़की के 10 गर्लफ्रेंड और कुछ जिनसी हुआ अच्छा काम कर रहे हैं तो कुछ दंगे बढ़ा रहे हैं। ऐसा है, रामदेव के इशारे पर अगर सरकार चलती है तो ये इस तरह के वक्तव्य को कोई तजुर्बा देने की ज़रूरत है। अगर रामदेव ऐसे बोलते हैं तो सब पूरे युवा वर्ग का और बच्चियों का अपमान कर रहे हैं। इस महिलाओं का अपमान है, उनके भावना उनको बदनाम करने का काम रामदेव कर रहे हैं। रामदेव के ऊपर इस वक्तव्य को लेकर गुना दाखिल होना चाहिए। ये रामदेव का अनुभव कैसे आया है? वो तो शादीशुदा नहीं है, वो कहाँ से देखा है उसने और कौन से कैमरे से देखा है? 2 आँख से देखा है या 1 आँख से देखा है? ये भी रामदेव ने बता देना चाहिए कि किस नज़र से उसको दिखा है, किस कैमरे में दिखा है। इस तरह का लड़कियों के बारे में असंवेदनशील बात करना ये उनको शोभा नहीं देता रामदेव को। बहु वंदे मातरम का जो पूरा वर्जन है उसको लेकर के जो विवाद सामने आया है, आपके क्या मानना? नहीं, ये देखो, ये बकवास है। इनको कोई ना कोई रास्ता चाहिए लोगों का ध्यान भटकाने के लिए। और सवाल ये है कि वंदे मातरम के वक्त हम सोनिया जी ने जब बहुत देर से, उनकी एज कितनी है हमारे अध्यक्ष की, खड़गे साहब की, वो थोड़ा हिल रहे थे, तभी उनके लिए कुर्सी मंगाया। क्या आदमी को गिरने दें? वो एज आज उनकी है, उनका वो इतने देर से खड़े थे, तो उसको लेकर उन्होंने वहाँ पे इशारा किया था। तो इसको लेकर ये लोग क्या है, इसमें इनको इनका ही खेलना है ना। वंदे मातरम क्या इनका संबंध है क्या? आज़ादी को ये वंदे मातरम बोलते थे क्या? अभी वंदे मातरम बोल रहे। तिरंगा 3 दिन से तिरंगा रैली निकाल रहे। अरे तिरंगे का अवमान करने वाले तो यही करेंगे। आज तिरंगे का जो तजुर्बा है, उनका इम्पोर्टेंस है, वो कम करने का काम चल रहा है इनके माध्यम से, ये तिरंगा यात्रा से। हर कोई कहीं भी है अपना राष्ट्रगान को लगा रहा है, कहीं गिरा हुआ है, कहीं किसके घर पे रात दिन। ये सूर्यास्त के बाद पहले, सूर्योदय से सूर्यास्त के पहले इसको हम लोग उतारते हैं, ये सम्मान हम करते हैं। अब तो रात दिन कर रहे हैं। अरे थोड़ी तो, जिन्होंने 55 साल तिरंगा अपने मुख्यालय पर पहनाने, उस विचारधारा के लोग हैं, इनका अवमान करना है, उनको आनंद मिलता है। तो इसीलिए ये सब चल रहा है। मैं एक ही बात कहूँगा कि वंदे मातरम कोई इन्होंने थोड़ी लिखा, उनके वक्त लागू हुआ था। वंदे मातरम तो आज़ादी के वक्त हर कोई राष्ट्रभक्त, ये तो तब नहीं थे, तब अंग्रेजों के साथ में थे। अब ये बातें कर रहे हैं।
अंग्रेजों की चापलूसी करते थे ये लोग। इनका क्या वंदे मातरम से लेना देना है? वंदे मातरम से लेना देना आज़ादी में खून बहाया उनका लेना देना है, आज़ादी के लिए जेल में गए उनसे उनका लेना देना है, उस विचारों के लोगों का लेना देना है। इनका क्या लेना देना है? और बात फालतू की भटकाने के लिए ये बाहर के लोगों को साथ देने वाले लोग देश पे राज कर रहे हैं और ये देशभक्ति हमें बढ़ा रहे हैं। छोड़िए, बहुत लंबी किस्सा है, लंबी बात है ये। पृथ्वीराज चव्हाण ने- हुतात्मा हो- स्मारक हो- एक- हुतात्मा हो- स्मारक दिन आहे आज तुम्ही चिमूरला जातात कार्यक्रम हो हुतात्मा स्मारक दिन आहे चिमूरला कार्यक्रम आहे जुन्या अनेक आठवणी महत्वाची भूमिका राहिलेली आहे त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारातून, त्यांच्या भजनातून 16 ऑगस्टला 42ला ही क्रांती झाली। ही क्रांती देशामध्ये इतकी मोठी होती की सुभाषचंद्र बोसनी बर्लिनवरून रेडिओवरून या सर्व याची दखल घेऊन निवेदन केलं होतं आणि या शूरवीरांची शाबासकी दिली होती। चिमूरचा इतिहास फार मोठा जाज्वल्य इतिहास आहे। ज्यावेळेस हा तिरंगा ध्वज पहिल्यांदा भारतामध्ये इंग्रज राजवटीमध्ये कुठे फडकला असेल तर तो चिमूरमध्ये फडकला आणि त्या चिमूरमध्ये स्वातंत्र्याचा ध्वज चिमूरमध्ये फडकला आणि चिमूर स्वतंत्र झाला असं घोषित केलं याच दिवशी। आणि त्यामुळं त्या इतिहासामध्ये त्यावेळेस 6 लोकांना शहीद व्हावं लागलं। एक बालाजी रायपूरकर नावाचा बालक या लढाईमध्ये या इंग्रजाविरुद्धच्या स्वातंत्र्यामध्ये उभा झाला आणि ते शहीद झाले। ती माती रक्तानी शहीदांच्या रक्ताने रंगलेली माती आहे, म्हणून त्या मातीला दर 16 ऑगस्टला आम्ही वंदन करायसाठी जातो। ज्या स्मारकावर वंदन करत असताना त्या हुतात्म्याची आठवण आणि देशाचा ज्वाज्वल्य इतिहास स्वातंत्र्याचा हा उभा राहावा, त्याची आठवण राहावी, हा त्यामागचा उद्देश आहे। वो उमर अब्दुल्ला ने एक बयान दिया, उनका कहना है कि 370 अगर हटाया नहीं गया होता तो आज एलओसी के पार के लोग वापस आने की मांग कर सकते थे। नहीं, वो मैं पढ़ा नहीं, पर एक बात तो क्लियर है कि 370 के हटने से क्या वहाँ का टेररिस्ट खत्म हुआ, फेक करेंसी खत्म हुई, वहाँ का पंडित फिर से वापस गया जो कश्मीर छोड़कर बाहर गया था? इसका जवाब देना भाजपा। पीठ थपथपाने से कुछ नहीं होता है, सच्चाई पर बात करें। कितने पंडित वापस गए, कश्मीरी पंडित जो बाहर निकल आए थे? कितने हिंदू वापस गए कश्मीर में? कितने टेररिस्ट कम हुए? रोज कहीं ना कहीं होता ही है, टेररिस्ट आ ही रहे हैं, घुस रहे हैं। क्या किया? जो फेक करेंसी को लेकर बड़ी बात की गई थी वो भी अभी आ रही है, वो दिख रहा है। तो कश्मीर कोई अभी पीस नहीं बना है, कश्मीर में कोई शांति नहीं है। ये उनकी क्या उपलब्धि है 370 के बाद? सवाल यही आता है कि ये सब करके ये अलग कुछ दिखवाना चाहते हैं। अब उसमें उमर ने क्या कहा, उसके उधर के लोग कितने आते क्या आते, तो ये सीमा दिखेगी। सीमा रक्षक है यहाँ की, किसको या थोड़ी आने देंगे किसी को हिंदुस्तान में, चाहे कलम हो या ना हो। बाहर के लोगों को आने का थोड़ी रास्ता है ये, हिंदुस्तान किसी के लिए थोड़ी खुला करके रखा है, ये तो कुछ बंधन है ही। तो उसमें वो किस तरफ बोल रहे इसका रुख मुझे समझ में नहीं आया। पृथ्वीराज चौहान ने कहा था कि गोपीनाथ मुंडे कांग्रेस में शामिल होने वाले थे, ऐसा दावा किया था, लेकिन पंकजा मुंडे ने कहा है कि उनके पिता का जन्म कमल में ही हुआ, कमल में ही विसाल गया। नहीं, वो बराबर है, पंकजा जी का कहना भी सच है, पर वो उस वक्त की स्थिति जो थी उनको मालूम होगी। हमारे बाबा को, पृथ्वीराज बाबा को, वो पीएमओ ऑफिस में राज्य मंत्री थे, उस वक्त की हलचल उनको पता था। एक तो उस वक्त में सच्चाई ये थी कि इसमें उस वक्त काफ़ी चर्चाएं थी। ज़रा भाजपा वालों को थोड़ा याद करने की, उनकी स्मृति भंग हुआ है तो फिर से लाओ, फिर से याद करो। उनके साथ में बहुत ही गलत हो रहा था। ओबीसी नेता के रूप में उनका आवाज़ दबाने की बात हो रही थी, उनको दबाने की बात चल रही थी, तो वो बहुत व्यथित थे, बहुत दुखी थे।
उस वक्त उन्होंने कुछ चर्चा की होगी, तो ये बाबा को मालूम है, मुझे नहीं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.